पुण्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा एकाच मंचावर येणार आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त पवार आणि अजितदादा एकत्र येणार आहेत। शरद पवार आणि अजित पवार मंचावर एकमेकांच्या शेजारी बसणार असून दोघांच्या खुर्च्या शेजारी लावण्यात आल्यात आणि यावेळेला अजित पवारांच्या संबंधित अंबालिका साखर कारखान्याला उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार पवारांच्या हस्ते दिला जाणार आहे। याआधी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते। तरी थेट दृश्य आपण पाहत आहे। अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार आहेत। काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते, मात्र त्यावेळेला या दोघांच्या खुर्च्या ज्या आहेत त्या बाजूबाजूला नव्हत्या, मात्र आज व्यासपीठावर या दोघांच्याही खुर्च्या बाजूबाजूला असतील। पवार आणि दादांची आसन व्यवस्था ही शेजारी शेजारीच करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये आज अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येतील। शरद पवार आणि अजित पवार हे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि याच सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून राज्यातील जे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांना पारितोषिक हे दिली जाणार आहेत। मात्र या कार्यक्रमाची राजकीय घडामोड अर्थातच शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावरती येणार आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची जी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, ती अगदी शेजारी शेजारी दोघांच्याही खुर्च्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत। शरद पवारांच्या एका बाजूला अजित पवार बसतील तर दुसऱ्या बाजूला दिलीप वळसे पाटील असणार आहेत। अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था असणार आहे। यापूर्वी सुद्धा बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आले होते, मात्र त्यावेळी या दोन्ही नेते जरी एकाच मंचावर आले होते मात्र दोघांमध्ये संवाद हा झालेला नव्हता। आज मात्र हे दोन्ही नेते शेजारी असणार आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज ज्या पद्धतीने राज्यभरातील सर्व साखर कारखान्याचे जे काही चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी ऊसाचं उत्पन्न जास्त घेतलंय त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सर, काय नेमकं आजच्या कार्यक्रमाचं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? राजकीय घडामोड ही आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूट हे शेतकऱ्याच्या आणि कारखानदारीच्या हिताचे निर्णय घेत असते। त्यांनी 47व्या वार्षिक सभेचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये जे कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि सहकारी, जे कारखाने चांगलं काम करतात, गळीत चांगलं करतात, रिकव्हरी चांगली करतात, पेमेंट वेळेवर देतात, तांत्रिक, अशा चांगल्या कारखान्याला वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करत असतो आपण। दोन्ही नेते शरद पवार अजित पवार सोबत येतात आणि दोघांच्या खुर्च्या अगदी शेजारी शेजारी आहेत। बरोबर आहे। या ठिकाणी जरी पक्ष वेगळा असला तरी आमचा हेतू सगळा एकच आहे ना। त्याच्यामुळे याच्यात वेगळं समजण्याचं काही कारण नाही ना। आपणच सहज म्हणत असताना म्हणतो की आपण नेत्यांनी असं वागलं पाहिजे, स्पोर्टिंग नेचर असलं पाहिजे, मतभेद असले तरी चालतील पण मनभेद नसावेत। त्या व्यक्तीप्रमाणे आमचे नेते आम्ही काम करत आहोत। विकासासाठी आम्हाला काही वेळेस एकत्र यावं लागेल, विचार त्यांचे ऐकून घ्यावं लागेल, आमचे विचार सांगावे लागेल आणि राज्याचा देशाचा विकास करावा लागेल। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। कदम साहेब, काय नेमकं नियोजन असणार आहे या सगळ्या आजच्या सर्वसाधारण सभेत? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातलीच नव्हे देशातली एक अत्यंत प्रतिष्ठित नावाजलेली सहकार क्षेत्रातली, ऊसाच्या क्षेत्रातली एक प्रतिष्ठित संस्था आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या संस्थेचं काम गेल्या अनेक वर्षापासून उत्तम चालू आहे आणि साखर उद्योगाला आणि कृषी क्षेत्राला आणि विशेषतः जे शेतकरी ऊसाचं उत्पादन करतात अशा ऊस शेतकऱ्यांनाचं सुद्धा मार्गदर्शन देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं। आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि या क्षेत्रात उत्तम काम करणारे कारखाने आणि शेतकऱ्यांचा आज कौतुकाने गौरव केला जातो। काय वाटतं की राजकारणाच्या व्यासपीठावर सुद्धा हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळतील? नाही, बघा, आजचा कार्यक्रम हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा आहे। सन्मान्य अजितदादा हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर गेले 30 वर्ष काम करतात आणि आजच्या मी सांगितलं कार्यक्रमच वेगळा आहे। महाराष्ट्रात उत्तम काम करणारे कारखानदार आणि शेतकऱ्यांचा सत्कार होतोय। त्या कार्यक्रमासाठी दादा पवार साहेब एकत्र येणं काही गैर नाही।